नमस्कार, मी संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत। गुरुवारी मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शासकीय निवासस्थान असणाऱ्या वर्षा या बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये रात्री 11 ते 1:30 वाजेपर्यंत बैठक झाली। या बैठकीमध्ये महायुतीची विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रणनीती ठरली असल्याची माहिती आता समोर येते आहे। गुरुवारी रात्री 11 ते 1:30 पर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये बैठक पार पडली असून या बैठकीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळावे त्याचबरोबर संवाद दौरे घेण्याचा निर्णय झाला आहे। विधानसभेसाठी महायुतीची रणनीती कशी असेल पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। 20 तारखेपासून महाराष्ट्रातील 7ही विभागामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दौरे सुरू होणार आहेत। कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिरात अंबाबाईचं दर्शन घेत या दौऱ्याची सुरुवात होणार आहे। 7ही विभागामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभा होणार आहेत। 8वी समाप्तीची सभा ही मुंबईमध्ये होणार आहे। मेळावे आणि संवाद दौरे घेण्याचा या बैठकीमध्ये निर्णय झाला आहे। महायुतीकडून प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये एक सभा घेण्यात येणार आहे। जागा वाटपासंदर्भात महायुतीतील 3ही नेते आराखडा बनवतील व दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून जागा वाटपाचा निर्णय घेतील। लोकसभेमध्ये फटका बसल्यानंतर महायुतीकडून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समन्वयावर भर दिला जात असून त्याच अनुषंगाने महायुतीकडून बैठकांचं सत्र सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी। आणि होय, टॉप न्यूज मराठी चॅनल आता जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर, तेही 24 तास। कम ऑन गाइस, हरी अप। अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। बट दैट्स ओके, यू कैन लर्न। रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.